हॅलो मित्रांनो, वेलकम आहे आपल्या पागल इंजिनियर चॅनलमध्ये। तर आता आपण या व्हिडिओमध्ये दोन प्रॉब्लेम घेणार आहोत आणि पुढचा एक व्हिडिओ बनवणार त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम घेणार आहे। तर अशा प्रकारे जर हे 3 प्रॉब्लेम नंतर आपला चॅप्टर फर्स्ट कंप्लीट होत आहे, त्याच्यानंतर आपण काय करणार तर नेक्स्ट डेला सेकंड चॅप्टर चालू करणार आहोत। तर चला आपण बघूया प्रॉब्लेम। द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस एज ऑफ हिज सन इज 70। म्हणजे वडिलाचं एज आणि त्यांच्या मुलाचं डबल एज हे दोन्ही मिळून किती होतं आहे 70। इफ वी डबल द एज ऑफ फादर म्हणजे 2 वेळेस फादरचं एज प्लस ॲड इट टू एज ऑफ हिज सन म्हणजे ते 1 वेळेस मुलाचं वडिलाचं 2 वेळेस असं मिळून किती होतं आहे 95। तर आपल्याला त्यांचं प्रेझेंट एज फादरचं आणि सनचं दोघाचं पण एज आपल्याला प्रेझेंट काढायचं आहे। तर आपण सॉल्व करू। तर फादरचं प्रेझेंट एज एक्स काउंट करू आपण। वाय काउंट करू। तर कंडिशन फर्स्ट काय सांगितलं त्यांनी, द सम ऑफ फादर एज म्हणजे एक्स आणि ट्वाइस एज ऑफ सन प्लस 2y इज 70। इक्वेशन फर्स्ट हे झालं आपलं पहिलं इक्वेशन। इफ वी डबल एज ऑफ फादर ठीक आहे याला कंडिशन फर्स्ट। कंडिशन सेकंड काय सांगितलं, डबल एज ऑफ फादर म्हणजे 2x प्लस ॲड इट टू एज ऑफ सन y सम ऑफ इज 95। हे झालं सेकंड इक्वेशन। या अशा आपले 2 इक्वेशन आलेले तर 2 कंडिशननुसार। तर आपण काय करू, त्याला इक्वेशन 1ला 2 ने मल्टिप्लाय करू जेणेकरून आपण त्याची वजाबाकी केली तर आपल्याला एक व्हॅल्यू भेटून जाईल। तर मल्टिप्लाय बाय 2 इक्वेशन 1 म्हणजे 1ला आपण 2 ने गुणू तर 2x प्लस 4y इक्वल टू 140। ह्याला इक्वेशन 3। तर सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन 2 and 3 करायचे 2चे आणि 3चे आपल्याला वजाबाकी करायची आहे। 2चं काय आहे 2x प्लस y इक्वल टू 95। 3 नंबरचं काय आहे 2x प्लस 4y इक्वल टू 140 मायनस सबट्रॅक्शनमध्ये खालच्या साईनची आतला बदल होती आहे। तर 2x मधून 2x गेले 0, 1 मधून तर 4 गेले तर किती राहतात -3y इक्वल टू 140 मधून 95 गेले तर किती होते तर 45 मायनसमध्ये कारण मोठी संख्या मायनस आहे। तर -3 इकडं गुणिले तिकडे गेल्यावर काय होईल भागिले y इक्वल टू -45 डिवायडेड बाय -3। तर y इक्वल टू 9 त्रिक 18 15 त्रिक 45 म्हणजे 15ने जर भाग दिला 3 15 त्रिक 45 तर मायनस मायनस काय होईल +15। हे झालं कोणाचं मुलाचं प्रेझेंट एज। आता ही y इक्वल टू 15 आपण काय करतो इक्वेशन 1मध्ये पुट करू। तर y इक्वल टू 15 पुट इन इक्वेशन 1। तर x प्लस 2 × 15 इक्वल टू 70। तर x प्लस 15 × 30 इक्वल टू 70। तर x इक्वल टू इकडे प्लस इकडे गेला काय होईल मायनस म्हणजे 70 मायनस 30 म्हणजे x इक्वल टू किती 40। 70 मधून 30 गेले खाली किती राहिले 40।
तर त्यांनी काय सांगितलं होतं, सम ऑफ फादर एज आणि ट्वाइस एज ऑफ हिज सन इज 70. तर मुलाचे किती 15, 15 दुनी 30 आणि फादरचं किती 40, 15 30 आणि 40 70, किती आहे 70 आलं. नंतर काय सांगतं, वी वेअर डबल द एज ऑफ फादर, म्हणजे 2 वेळेस फादरचं एज किती 40 दुनी 80 प्लस एज ऑफ हिज सन 80 15 95, किती आलं 95. म्हणजे त्या मुलाचं किती असणार आहे सध्याचं का एज 15 आणि त्याच्या वडिलाचं किती आहे 40. अशा प्रकारे हा तिसरा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. आता आपण चौथ्या प्रॉब्लेमवर जाऊ. तर हा तुमचा चौथा क्वेश्चन आहे. द डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्युमिनेटर. म्हणजे तुमचं जे डिनोमिनेटर आहे तो कसा आहे, त्याचा 4 प्लस त्याचा न्युमिनेटर दुप्पट, म्हणजे दुप्पट न्युमिनेटर करून सुद्धा त्यात 4 ॲड करावं लागते, तेव्हा त्याचा काय आहे तुमचा डिनोमिनेटर येतं. द डिनोमिनेटर बिकम 12 टाईम न्युमिनेटर. म्हणजे तुमचं जे काय डिनोमिनेटर आहे तो कसा आहे 12 वेळेस तुमच्या न्युमिनेटरचा आहे. इफ बोथ न्युमिनेटर अँड डिनोमिनेटर आर रिड्यूस बाय 6. ज्यावेळेस तुमचे डिनोमिनेटर आणि न्युमिनेटर आहेत 6ने रिड्यूस केलेला असतोय, तर त्यावेळेस तुमचा डिनोमिनेटर हा 12 वेळेस येईल. तर आपल्याला काय करायचं, त्याचं फ्रॅक्शन काढायचं आहे. म्हणजे जे की त्याचं डिनोमिनेटर आणि न्युमिनेटर आहे तर ते दोन्ही बी आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. तर चला बघूया प्रॉब्लेमवर येऊ. तर सोल्युशन. आपण काय केलं, जे न्युमिनेटर आहे फ्रॅक्शनचं त्याला काय केलं आपण एक्स कन्सिडर केलं आणि त्याचं जे डिनोमिनेटर आहे त्याला काय केलं आपण वाय कन्सिडर केलं. आता काय करू, कंडिशन फर्स्ट बघू. तर कंडिशन फर्स्ट, तर त्यांनी काय सांगितलं आहे, तुमचं जे काय डिनोमिनेटर आहे, डिनोमिनेटर काय आपलं वाय इक्वल टू इट्स 4 मोर दॅन ट्वाइस, म्हणजे काय दुप्पट न्युमिनेटर. न्युमिनेटर काय एक्स, म्हणजे काय 2x. ही झाली तुमची पहिली केस. आता सेकंड केस काय सांगितली त्याने, डिनोमिनेटर बिकम 12 टाईम न्युमिनेटर. म्हणजे तुमचं डिनोमिनेटर ते कसं आहे 12 वेळेस न्युमिनेटर जास्त आहे. बोथ न्युमिनेटर आणि डिनोमिनेटर बाय रिड्यूस, ज्यावेळेस ते 6ने कमी होतात. म्हणजे काय आता डिनोमिनेटर काय आपलं y आहे, y minus 6 इक्वल टू 12 इंटू किती 6ने रिड्यूस झालेलं आहे ना, तर x minus 6, y minus 6 इक्वल टू 12x minus 72. तर 12x तिकडे आणू तर 6 तिकडे नेऊ तर 12 minus 12x प्लस y इक्वल टू -72 प्लस 6, हे -12x प्लस y इक्वल टू 72मधून 6 गेली किती राहतात -66. याला इक्वेशन 2 देऊ. होतं. आता काय करू, तर आपण हे सॉल्व करू. पहिलं इक्वेशन आपलं काय आलं होतं, याला आपण रिअरेंज करून घेऊ. तर हे 2x इकडे प्लस इकडे आला काय मायनस होईल, तर 2x मायनस 2x प्लस y इक्वल टू 4. ह्याला 1 नंबर देऊ तर रिअरेंज करून. हेच इक्वेशन आहे पण ह्याला फक्त रिअरेंज केलं. 2x इकडे प्लस होता इकडे आला काय मायनस आहे 2x प्लस y इक्वल टू 4 आणि हे तुमचं दुसरं इक्वेशन आलं आहे. तर आता आपण काय करू, तर ॲडिशन करू. तर इक्वेशन 1 आणि 2, इक्वेशन 1 अँड 2. तुमचं 1 काय होतं 2x प्लस y इक्वल टू
4. आणि इक्वेशन सेकंड काय होतं, -12x + y = -66. तर 12 आणि 2 14 -14x सबट्रॅक्शन करावं लागेल, कारण ॲडिशनने काय होईल तुमचं जसं तसं इक्वेशन येऊन जाईल. तर ॲडिशनच्या जागी आपण काय करू, सबट्रॅक्शन करू. तर सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन 1 and 2, खालचे साईन चेंज होऊन जाते, मायनसच्या जागा प्लस येईल, प्लसच्या जागा मायनस येईल आणि मायनसच्या जागा प्लस येईल. तर 12मधून जर तुमचे 2 गेले तर किती राहणार, 10 राहणार. 10x प्लस मायनस कॅन्सल = +66 आणि 4 70. जर 10 इकडं मल्टिप्लाय इकडे आलं काय, डिवाईड म्हणजे x = 70/10 म्हणजे x = किती येईल, 60. आपलं 7. हे x = 7. हेच काय करू आपण, इक्वेशन 1 मध्ये पुट करू. होतं पुट इन इक्वेशन 1. तर 1 काय होतं तुमचं, -2x + y = 4. तर x किती आला, 7, 7 दुनी 14, -14 + y = 4. तर हे -14 इकडे गेला काय, प्लस म्हणजे y = 4 + 14 = 18. म्हणजे तुमचं काय आलं, y हा 18 आला आहे. म्हणजे तुमचं न्यूमरेटर जे आहे तर ते किती आलं आहे, 7, आणि डिनोमिनेटर किती आलं आहे, 18. तर आपण काय करू, तर क्रॉस व्हेरीफाय करू की बरोबर आहे का. तर त्यांनी काय सांगतं, तुमचं जे डिनोमिनेटर आहे, डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन किती आलेलं आहे, 18 = काय होतं, 4 + ट्वाईस ऑफ न्यूमरेटर. न्यूमरेटर म्हणजे काय तुमचं x किती आला, 7, म्हणजे 2 × 7, 18 = 7 दुनी 14 आणि 4 18. म्हणजे ही झाली तुमची पहिली केस. सेकंड केस त्यांनी काय सांगितली होती, तुमचं जी डिनोमिनेटर बिकम 12 टाईम, म्हणजे डिनोमिनेटर किती होतं, y तुमचा 18, रिड्यूस किती गेला होता, 6, म्हणजे -6 = बिकम 12 टाईम न्यूमरेटर. म्हणजे 12 × तुमचं न्यूमरेटर काय होतं, x किती 7, 7 - 6 ने रिड्यूस केला होता. 18तून 6 गेले किती राहिले, 12 = 12 × 7तून 6 गेले किती 1, म्हणजे 12 = 12. या झालं तुमची, ही झाली फर्स्ट केस, ही झाली सेकंड केस. अशा प्रकारे काय झालेलं आहे, तुमचं इक्वेशन येऊन गेलेलं आहे. तर आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी, फाइंड द फ्रॅक्शन. तर फ्रॅक्शन म्हणजे काय आहे, जे काय तुमचं न्यूमरेटर आहे तर न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनोमिनेटर, म्हणजे काय फ्रॅक्शन = न्यूमरेटर डिवाइड बाय डिनोमिनेटर. तर न्यूमरेटर म्हणजे काय होतं आपलं x किती आला आहे, 7, डिनोमिनेटर किती आलेलं आहे आपलं y म्हणजे किती, 18. हे झालं तुमचं फ्रॅक्शन टोटल. अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सॉल्व पण केलेला आहे आणि तुम्हाला प्रूफसुद्धा करून दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे आपण 2 प्रॉब्लेम सॉल्व केलेत. पुढच्या एका व्हिडिओमध्ये तुमचा एक सिंगल प्रॉब्लेम घेतला जाईल जो की खूपच इम्पॉर्टंट असेल. तो एक्झाम तुमच्या लास्ट टाईम एक्झाममध्ये सुद्धा आलेला आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा व्हिडिओला. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.